नमस्कार मंडळी. तर आज मी बनवणार आहे सुक्या कोयरीच्या शेंगा. या शेंगांना तुमच्या भागात काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा बघा. तर खरं सांगू का, आमच्या लहानपणी तर घरचे शेंगांना ना मटणाची भाजीच म्हणायची. ती लागती पण तशीच म्हणा, टेस्टीच तेवढी. चला तर सुरुवात करू. सगळ्यात आधी या शेंगा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कापून घ्या बघा. जरा जपून बरं का, लस असते याला, टोचत नाही पण खूप खाजते. शेंगा कापल्यावर आधी हात धुवायचे, मग बाकीचं काय ते. मग काय त्या शेंगा एका भांड्यात टाकायच्या, त्यात पाणी आणि मीठ टाकायचं आणि गॅसवर ठेवायचं. पाणी गरम झालं की त्यातलं पाणी काढून टाकायचं, म्हणजे लस निघून जाते हो. बाकी काय. शेंगा साईडला ठेवायच्या. मग परत तेच भांडं गॅसवर ठेवायचं आणि त्यात टाकायचं पाणी. आणि पाणी कोमट होऊपर्यंत शेंगा टाकायच्या नाही. पाणी कोमट झालं की त्यात टाकायच्या शेंगा उकडलेल्या, म्हणजे धुवून घेतलेल्या. मग त्या शिजवून घ्यायच्या, मऊ बरं का, एकदम मऊ. आता एक भाजलेला कांदा, थोडं खोबरं आणि लसूण हे सगळं एकत्र बारीक करून घ्यायचं. आता सगळ्यात महत्त्वाचं फोडणी. गॅसवर ठेवायची कढई, कढईत टाकायचं तेल तापलं की टाकायची जिरी तडतडली की टाकायचा कांदा, खोबरं हे एकत्र करून पेस्ट केली होती ना तीच. मग टाकायचा कढीपत्ता, ते थोडं हलवून घ्यायचं आणि मग टाकायचं हळद, धने पावडर, कांदा लसूण मसाला, घरचा मसाला, काळा मसाला, तुम्हाला पाहिजे असेल तर मटण मसाला पण टाकू शकताय बघा. हे सर्व व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. मग टाकायच्या उकडलेल्या शेंगा, वरून थोडं सुकं खोबरं टाकायचं. टेस्ट एकदम जबरदस्त लागते बरं का. नादखुळा, सोप्पा विषय नाही. मग शेवटी चवीपुरतं मीठ टाकायचं. मसाला शेंगाला चिटकायला लागला की मग गॅस बंद करायचा आणि व्यवस्थित सर्व करून घ्यायचं. तुम्ही चपातीसोबत खा, नाही तर भाकरीसोबत. टेस्ट एकदम इतकी छान लागते ना, काय सांगायचं. नादखुळा भाऊ, विषय नाही. या शेंगा पुढं मटणाला जरी आणलं ना तरी पण या शेंगाच भारी लागणार. लिहून घ्या माझ्याकडून. चला तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बाकी नक्की करायचं बरं का, कारण मराठी माणसाला सपोर्ट पाहिजेच ना हो. मराठी माणसाला मराठी माणूस नाही मग कोण सपोर्ट करणार. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.